सावित्रीमाईंचा आज जन्मदिवस आहे, तो उत्साहात साजरा करण्यामागे काय भूमिका आहे बाबा? आज ज्या सावित्रीमाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी, म्हणजे मुलगी शिकली पाहिजे आणि ती समाजामध्ये सारख्या स्थानावर राहिली पाहिजे, म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने ती जगली पाहिजे, त्यासाठी ज्या सावित्रीमाईंनी त्या काळामध्ये, म्हणजेच आज त्यांच्या जन्मदिवसाला 190 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 100 आणि 90 वर्ष एवढा मोठा काळ गेलेला आहे ज्या सावित्रीमाईंचा जन्म होऊन. आणि तो जन्म झाल्यानंतर त्या सावित्रीमाईंनी ज्या समाज व्यवस्थेतल्या ज्या महिलांसाठी, ज्या मुलींसाठी काम केलं, की शिक्षणाच्या प्रवाहात मुलींचा जो शिक्षणाचा अधिकार होता, तो शिक्षणाचा अधिकार जो समाज व्यवस्थेने नाकारलेला. त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती, जातीयता होती, ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, धर्माचा पगडा होता, रूढी परंपरांचा पगडा होता. त्याच्यामध्ये बाई का शिकली पाहिजे, मुलगी का शिकली पाहिजे असा प्रश्न उपस्थित होत होता. आणि त्याही काळात त्या स्वतः पहिल्यांदा अगोदर शिकल्या. म्हणजेच आपण ज्या वेळेस बोलतो की मुलींनी शिकलं पाहिजे, पण ते शिकत असताना आपण शिकतो का? आज 190वी सावित्रीबाईंची जयंती साजरी करत असताना या पाड्या वस्त्यांमध्ये काय अवस्था आहे? म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या स्तरावरती शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे, ज्या दरीतून महिला पुढे यायला पाहिजेत, ज्या मुली पुढे यायला पाहिजेत, त्या आल्यात का? समाजातलं कुठलंही क्षेत्र आज 21व्या शतकामध्ये महिलांसाठी वर्ज्य नाही. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत, महिला पुढे आहेत, पण त्या 21व्या क्षेत्रामध्ये ह्या पाड्यामधल्या, ह्या वस्त्यांमधल्या मुली पुढे आल्या का, महिला पुढे आल्या का, हा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या सोबत ज्या सावित्रीमाईंनी त्या काळामध्ये शिक्षणासाठी प्रयत्न केला, त्यांच्या अंगावरती शेळा मातीची दगडफेक झाली, ती ह्यासाठी झाली की त्यांना महिलांना पुढे घेऊन येण्यासाठी जातीने आणि धर्माने नकार दिलेला. जी वर्चस्ववादी रचना आहे समाजातली, त्या महिलांना आणि या संपूर्ण रचनेमध्ये पुढे येण्यासाठी नाकारत होता. म्हणून त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पूर्णपणे विरोध केला. तो विरोध ह्यासाठी होता की जर मुलगी शिकली तर ती प्रश्न विचारू लागेल, तिच्या हक्कांविषयी बोलू लागेल, तिच्या जाणीवांविषयी बोलू लागेल, तिच्या दुःखाविषयी बोलू लागेल, तिच्या आरोग्याविषयी बोलू लागेल, तिच्या प्रश्नांविषयी बोलू लागेल. हे विचारणं समाज व्यवस्थेतल्या मोठ्या वर्गाला नको होतं. म्हणून सावित्रीबाईंना त्या काळात सगळ्यात मोठा विरोध हा शिक्षण व्यवस्थेमध्ये पुढे येत असताना झाला. त्या स्वतः शिक्षण घेत होत्या. आज 190 वर्ष पूर्ण होत असताना आज भारताने आणि महाराष्ट्र राज्याने असा निर्णय घेतलेला आहे की ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे शिक्षण मुलींना मिळू लागलं, तो महिला शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा. तो आज 190 वर्षानंतर हा दिवस उगवला. म्हणजे एवढा मोठा काळ जावा लागतो एखाद्या महिलेला ज्या वेळेस काम करत असताना. त्या काळामध्ये आज आपण कोरोनाच्या महामारीमध्ये सगळेजण झुंजत होतो. पाड्यातल्या वस्त्यातल्या माणसं एकमेकांना भेटत नव्हती, कारण हा रोग संसर्ग म्हणजेच आपण एकत्र आल्याने एकमेकांच्या स्पर्शातून होऊ शकत होता. पण त्या काळामध्ये म्हणजेच 1896-97च्या काळामध्ये सावित्रीमाईंनी प्लेगची साथ पसरलेली आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये प्लेग योद्धा म्हणून खूप मोठी भूमिका पार पाडली. त्यांनी जे काम केलं की एकमेकांच्या संपर्कात येत असताना प्लेग होत होता, पण तरी सावित्रीमाई प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ज्या साथीच्या रोगाने ग्रासलेली लोक होती, ती त्यांना पुण्यामध्ये आणून त्यांच्यावर उपचार करण्यापर्यंतची प्रक्रिया करत होती. म्हणजे त्या एका सावित्रीमाईंनी त्याही काळामध्ये हे काम केलं. दुसरं महत्वाचं काम सावित्रीमाईंचं काय आहे आपल्यासाठी, की ज्या कुमारी माता होत्या, ज्या महिला होत्या, ज्या आपल्या मुलांना सांभाळू शकत नव्हत्या, विधवा होत्या, अशी मुलं, अशा महिलांसाठी प्रसूतिगृह सुरू केली. म्हणजे बाबा आमच्या मुलांना, आमच्या महिलांना त्यांच्या शारीरिक वेदनेपासून, शारीरिक आरोग्यापासून सुटका झाली पाहिजे. ह्यासाठीचा प्रयत्न त्या काळात सावित्रीमाईंनी केला. मुलींना, महिलांना चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी
की काय आठवतं? डॉक्टर आठवतात, दवाखाना आठवतो, औषधं आठवतात. पण खऱ्या अर्थाने आरोग्याची रचना जर आपण पाहिली महिलांच्या बाबतीत, तर आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकाचं शरीर सदृढ असणं, ते प्रकृतीला पोषक असणं आणि त्याची आरोग्य क्षमता असणं, अशी समाज व्यवस्थेतली वातावरण निर्मिती असणं, याला खरं आरोग्य म्हणतात. ही आरोग्य धनसंपदा आहे. आणि त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी त्याहीसाठी प्रयत्न केलेले. आज एवढ्या वर्षाच्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जो प्रयत्न केला, तो प्रयत्न प्रत्येकाच्या मध्ये त्या सावित्रीबाई प्रयत्नांची जाणीव निर्माण झाली पाहिजे. आरोग्याचा प्रश्न म्हटला की हे सगळे मुद्दे ज्या वेळेस आठवतात, दवाखाना, डॉक्टर, औषधं, या सगळ्या प्रश्नांना बाजूला ठेवून आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रयत्न करावा लागतो. अजून एक प्रश्न या संदर्भात आपल्याला निर्माण होतो. महिलांना ज्या वेळेस शरीराशी संबंधित आजार होतात त्यावेळेस त्याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. पण तिच्या हाताला लागलं किंवा काही जखम झाली तर पटकन दवाखान्यात येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. हे संशोधन आहे, ते सांगतोय की जर बाईच्या हाताला लागलं ना तर पटकन दवाखान्यात नेलं जातं. पण तिची कंबर दुखत असेल, तिला अजून काही त्रास होत असेल, पोटाचा आजार असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताची कमतरता असेल, तर ह्या आजारांवरती महिला फार कमी प्रमाणात दवाखान्यात येतात. ते का? तर त्यामागे कारण आहे, त्या हातांनी काम करायला लागतं ना आपल्याला प्रत्येकीला. ते काम, घरातली कामं थांबली नाही पाहिजे. आपल्या निगडीत जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आहे पाण्याचा प्रश्न. एवढ्या वर्षाच्या काळामध्ये महिलांनी, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून त्याही अगोदर, आज घरामध्ये किती पाणी लागतं, त्या पाण्याचा खर्च किती होतो आणि ते पाणी कुठून आणलं जातं. आज शहापूर तालुक्यामध्ये एवढी मोठी धरणं आहे, पण तरीही कोसकोस लांब जाऊन पाणी आणावं लागतं. आणि तो पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे, महिलांना ते पाण्याचं नियोजन जमतं. म्हणजे प्यायला 4 हंडे पाहिजे आहेत घरामध्ये, कपडे धुण्यासाठी, वापरासाठी एवढं पाणी घरात पाहिजे. त्या आणण्याची जबाबदारी मुलींची आणि महिलांचीच का? आणि त्याही सोबत स्थानिक स्तरावरती पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आणि पाण्याच्या नळ योजनांच्या संदर्भात ज्यावेळेस समिती गठन होतात, तिथे महिलांचा सहभाग कुठेही नसतो. तिथे तो सहभाग मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. तो महिलांचा सहभाग आपल्याला ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस तो पाणी प्रश्न किती गंभीर आहे, जो महिलांशी निगडीत आहे. आणि मग मोठी चर्चासत्र होतात, पाण्याच्या मोठ्या राज्य स्तरावरती कमिट्या बसतात आणि त्या पाणी प्रश्नांसाठी महिलांचं जर तिथे प्रतिनिधित्व नसेल तर आम्ही एवढ्या वर्षाच्या काळात जो प्रश्न सगळ्यात जास्त महिलांशी निगडीत होता तो प्रश्न आम्ही सोडवू शकलो का, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आज आपण मालकी हक्कांच्या संदर्भात ज्यावेळेस विचार करतो, ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षणाच्या संदर्भात विचार केला, ते शिक्षण आपल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचू शकलं का? आज ज्या मुली शाळेमध्ये जातात, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, आपल्या आश्रम शाळा असतील, त्या आश्रम शाळेमध्ये शाळेचं आणि घराचं अंतर 1 ते 2 किलोमीटरच्या आसपास असतं. जायला गाड्या नाहीयेत, काही साधनं नाहीयेत, म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामुळे गळती होते. हे युनिसेफच्या संशोधन संस्थेने दाखवून दिले. म्हणजे जगभरामध्ये ज्या संशोधनावर काम चालतं की बाबा का प्रश्न आहे, ते प्रश्न का सोडवले गेले पाहिजेत, याच्यावर काम करणाऱ्या काही संस्था असतात. त्यांनी हे सांगितलंय की मुलींचा शाळेपासून ते घरापर्यंतचा अंतर जे काही आहे ते 96% भागांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं. एक तर ज्या भागाचा भौगोलिक विस्तार आपण म्हणतो, आर्थिक विकास जो म्हणतो, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण हे वाढतंय. मुली शिक्षणापासून बाहेर पडण्याचं सामाजिक वातावरणही तेवढंच जबाबदार आहे. आज आपण ज्या वस्तीमध्ये, ज्या पाड्यामध्ये राहतोय त्या पाड्यामध्ये 18 वर्ष पूर्ण नाही होता मुलींची लग्न झालेली आपण पाहिलेली आहे. तिथे कुठलीही कायदेशीर कारवाई बाजूला राहते, कारण कायदे हे फक्त कागदोपत्री अंमलात येत असतात. मग अशा वेळेस तिच्या शरीराशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. बाळंतपणामध्ये, गरोदरपणामध्ये मृत्यू पावणाऱ्या महिलांची संख्या ही खूप जास्त प्रमाणात आहे. का आहे तर तिची शारीरिक जी कॅपॅसिटी असते, शरीराचा जो काही तोल असतो तो त्या प्रमाणात वाढलेला दिसून येत नाही.
म्हणजे गरोदर एका बाळाला तुझ्या शरीरामध्ये वाढवण्याची जी महिलेची क्षमता आहे, ती महिलेची क्षमता तिच्या शरीराला जर मिळत नसेल, तिला तसं आरोग्य जर मिळत नसेल, तर मग हे सगळे प्रश्न तिच्याशी निगडीत असतात। मग त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करणं आणि त्या प्रश्नांना आज सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत असताना या सगळ्या प्रश्नांना हात घालणं तेवढंच आवश्यक आहे। शिक्षण मिळाल्याने प्रश्न सुटत नाही। आज पाड्या वस्त्यांमध्ये जी अवस्था आहे, पाणी प्रश्न असतील, ग्रामस्तरावरती अनेक समस्या असतील। आपल्याला फक्त पाणी मिळत नाही म्हणून मुद्दा नाहीये, तर त्यासोबत जमीन मालकी हक्क जो आहे, आज मला सांगा, महिलांची नावं 7/12ला असतात, 7/12ला नावं असणं, पण आपला हक्क, वारसा हक्क जो आपल्या परंपरेने कायद्याने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे जो मालकी हक्क मिळालेला आहे, वारसा हक्क, तो आपण किती जणी घेतो? म्हणजे आपण जमीन मालकी ज्या वेळेस बाजूला सारतो, त्या जमीन मालकीवरती तिचा पुढचा उदरनिर्वाह चालणारा असतो। महिलांना शेतीतलं ज्ञान सगळ्यात अगोदर आहे, कारण त्या शेतीचा शोधही त्या महिलेने लावलेला आहे। मग त्या जमीन मालकीविषयी, वारसा हक्काविषयी आपल्या पाड्यांमध्ये किती जागृती आहे? आज एका भागामध्ये अशी अवस्था आपल्याला दिसून येते की ह्या जमीन मालकी संदर्भात, वारसा हक्कांच्या संदर्भात ज्या वेळेस ग्राम पातळीवर असेल, सामाजिक वातावरण असेल, म्हणजे आपल्या पाड्या वस्त्यांमध्ये काय अवस्था आहे, जर तू भावाकडे जमीन मागायला जात असेल तर ती का मागते असा प्रश्न त्या महिलेला विचारला जातो किंवा त्या मुलीला विचारला जातो। तो माझा वारसा हक्क आहे आणि तो मला कायद्याने दिलेला आहे, म्हणून त्या मुलीला, त्या महिलेला तो जमीन मालकी हक्क मिळाला पाहिजे। हक्क सोड प्रमाणपत्र करून घेण्याची, किंवा ज्या वेळेस ज्या हक्क सोड करायला महिला त्या कचऱ्यांमधून जातात, त्यावेळेस काय, तर तू साडी चोळी दे बाबा, मी जेव्हा माहेरी येईल तेव्हा माझं माहेरपण कर, एवढं भावाकडून वधवून घेतलं जातं। कशासाठी? तुला ज्या वारसा हक्काने, ज्या संविधानाने मालकी हक्क दिलेला आहे, त्या शेतीवरती काम करण्याचं प्रमाण आणि त्याच्यातून मिळणाऱ्या उत्पादनावर आर्थिक रचना उभी करण्याची ताकद या महिलेमध्ये आहे। ती ताकद या संपूर्ण रचनेमध्ये आपल्याला उभी करता येऊ शकते। आंध्र प्रदेशामधले एक उदाहरण आहे। आपल्या महाराष्ट्र भारतातले एक राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती ते राज्य, ज्यावेळेस आपण आंध्र प्रदेशचा उल्लेख करतो, त्या आंध्र प्रदेशमध्ये एका स्वयंसेवी संस्थेने काय केलं की मालकी हक्क न मिळालेल्या महिला आहेत, ज्या भूमिहीन महिला आहेत, ज्यांना जमिनी हक्क नाहीये, त्या महिलांना जमीन विकत घ्यायची, म्हणजे खाजगी जमीन विकत घेण्यासाठी, वारसा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून गट तयार केले। केंद्र शासन त्याच्यातून अनुदान देतं, म्हणजे तिथे 315 एकर जमीन त्या महिला आज कसतायत, महिलांचे गट कसतायत। प्रत्येक महिलेच्या नावावरती 1 एकरची जमीन आहे आणि ती एकत्रितरित्या कसली जाते, शेती केली जाते आणि त्याच्यातून मिळणारा आर्थिक फायदा हा त्या महिलेला मिळतो। म्हणजे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सक्षमीकरण वारसा हक्काचा आणि जमीन मालकीचा हक्क आहे याच्याशी निगडीत आहे। जमीन मालकी ही एकूणच आर्थिक उत्पादनावर परिणाम करणारी आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपल्या पाड्या वस्त्यांमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे। आज प्रत्येक महिलेला मी ज्या पद्धतीने इथे बोलते, सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये ज्या वेळेस स्वतः शिक्षण घेतलं आणि अजून मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, त्यावेळेस त्यांनी हा उद्देश ठेवला की मी ज्या पद्धतीने शिक्षणाचं कार्य करते ते कार्य ही पिढी पुढे घेऊन जाणार आहे। ती पिढी आपल्याला बनायचं आहे। 90 वर्षाच्या काळात जर आमचा महिलांचा आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, ह्या सगळ्या प्रश्नांना जर समाज व्यवस्थेतल्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घटकांनी हात जर घातलेला नाहीये, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या सावित्रीबाईंनी आपल्याला तयार केलेला आहे। शिक्षण दिलं ना, ते शिक्षण ह्यासाठीच दिलं की तुम्ही स्वतःच्या लढ्यासाठी तयार व्हा। त्या सावित्रीबाईंनी जो प्रयत्न केला तो प्रत्येक महिलेपर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे। एक महिला पुढे येऊन बोलू शकली, तिचे प्रश्न समजू शकली, म्हणजे प्रश्न सुटणार आहेत का? तर नाही। ते प्रश्न अजून गंभीरतेने
अभ्यासण्यासाठी त्या महिलेने तयार होणं, तिचं स्वतःचं नेतृत्व सर्वांगीण विकासातून घडवणं आणि तेही राजकीय रचनेच्या माध्यमातून घडवणं. ज्या वेळेस जमिनी संदर्भातल्या समित्या गठन होतात, ग्रामपंचायत स्तरावरती असतील किंवा पाणी स्तरावरच्या समित्या गठन होत असतात, तिथे महिलांचा सहभाग अनिवार्य आहे. कारण तो सहभाग त्यांना एक रचना प्राप्त करून देणार आहे. त्याचमुळे या सगळ्या प्रश्नांना आपल्याला गांभीर्याने बघावं लागणार. नवीन तरुण पिढी आहे, इथे काही मुली जमलेल्या आहेत. मुलींना आज 3 जानेवारी 1831 ला ज्या सावित्रीमाईंचा जन्म झाला, तो जन्मदिवस साजरा करण्यामागची भूमिका आपल्याला समजली पाहिजे. भारताच्या पंतप्रधान महिला होऊ शकल्या कारण भारताच्या राष्ट्रपती महिला होऊ शकल्या कारण त्यावेळेस त्या सावित्रीमाईंनी जो प्रयत्न केला नसता तर आज महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये ते स्थान मिळालं नसतं. शिक्षण मिळालं नसतं तर प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळालं नसतं. प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागतो, एक झगडा द्यावा लागतो, एक लढा द्यावा लागतो. तो तुमच्या घरापासूनचा असेल, तुमच्या समाज व्यवस्थेविषयीचा असेल, त्याचबरोबर तुमच्या राजकीय व्यवस्थेचा असेल आणि तुमच्या सांस्कृतिक रचनेविषयीचा सुद्धा असेल. कारण ही सांस्कृतिक रचना महिलांना बेड्यांमध्येच अडकवून ठेवण्यासाठी तयार झालेली आहे. त्यामुळे ज्या वेळेस आपण वेगवेगळी वृत्तवैकल्प करतो, उपास-तापास करतो, ते उपास-तापास करत असताना ह्या सावित्रीमाईंचा उत्सव जोरात साजरा का होऊ नये? ज्या सावित्रीमाईंनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, जी वृत्तवैकल्प आपल्या माध्यमातून केली जातात, त्या वृत्तवैकल्पांसाठी सावित्रीमाईंनी ज्या अंधश्रद्धा विरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न तुमच्या माध्यमातून का होऊ नये? महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं, पण ते नाटक लिहत असताना, ही पंक्ती लिहत असताना त्यांनी अंधश्रद्धा, गरोदरपणामध्ये महिलांच्या बाबतीत किती मोठा प्रभाव पाडते त्यांच्या जगण्यावर, त्यांच्या आरोग्यावर, हे तृतीय रत्न ह्या नाटकामधून त्या काळामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं. म्हणजे अंधश्रद्धेमुळे गरोदर बाईच्या जीवनावर काय काय परिणाम होतात, आरोग्यावर काय काय परिणाम होतात, हे त्या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडण्याचा प्रयत्न केला. या अंधश्रद्धा, दारिद्र्य आणि त्याचबरोबर आपल्याला ग्रासलेल्या आजूबाजूच्या समस्या, या सगळ्या जर आपण समजून घेतल्या तर आपण लढ्यासाठी तयार होऊ. त्या सावित्रीमाईंचा उत्सव तेवढ्याच जोरात प्रत्येक ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यामागच्या भूमिका या आहे. पुढच्या वर्षी अजून 10 मुली, अजून 10 महिला पुढे येऊन बोलू शकतील. स्वतःचा जो काही समज आहे, जो काही अनुभव आहे, तो सांगू शकतील. त्यावेळेस दरवर्षी साजरी होणारी सावित्रीमाईंची जयंती ही खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाला, त्यांनी जो प्रयत्न केला, त्यांनी ज्या यातना भोगल्या, त्या यातनेला आपण समजून घेऊन त्या यातना पुढील पिढीला भोगू लागू नये, यासाठी आपण सगळ्याजणी प्रयत्न करू. हा विश्वास आहे. ती जयंती साजरी करत असताना देशभरामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, कोरोना महामारीमध्ये त्या सावित्रीमाईंनी जर आपल्याला शिकवलं नसतं तर महिला पोलीस आज एवढ्या काळामध्ये सतर्कपणे ह्या कोरोना योद्धा म्हणून काम केलं. महिला डॉक्टरांनी ज्या ह्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये ज्या महिलांनी काम केलं, त्या सगळ्यांना शतशः प्रणाम करण्या अगोदर सावित्रीमाईंना प्रणाम करणं अगोदर आहे. कारण त्यांनी जर त्यांना शिकवलं नसतं तर त्यांना डॉक्टर होऊ शकल्या असत्या, ना पोलीस होऊ शकल्या असत्या, ना ह्या संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सामाजिक घटकाचा भाग होऊ शकल्या असत्या. त्यांनी जर शिकवलं नसतं, त्या डॉक्टरांनी, त्या डॉक्टर महिलांनी आज मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा, आरोग्य सेवा दिल्या. आपल्या कुटुंबापासून कोरोना महामारीच्या काळात लांब राहिल्या. त्या महिला लांब राहत असताना त्यांनी सावित्रीमाईंचा त्याग आठवावा, त्यांनी दिलेला वारसा आठवावा. त्यांना सलाम करत असताना सावित्रीमाईंना सलाम हा अगोदर असतो. तो ह्यासाठी की आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्या एका माऊलीमुळे मिळालेलं आहे. तिला आपण कधीही न विसरता तिने सांगितलेल्या गोष्टींना सोबत घेऊन विचारांची दे. मी बोलते माझ्यासारख्या 10 महिला तयार होणं, मुली तयार होणं ही आपल्या मागची भूमिका आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक जण पुढच्या वर्षी येणाऱ्या सावित्रीमाईंच्या जयंतीला अजून उत्साहामध्ये तुम्ही 10 जणी अजून बोलाल ही अपेक्षा आहे. माझं हे सांगण्यामागचं, ज्या वृद्ध महिला आहेत त्यांना वृद्ध पेन्शन योजना मिळू शकली, अनेक गोष्टी योजना आहेत, पण त्या योजना आपल्यापर्यंत कधी येतील? आम्हाला त्या योजना वाचता आल्या पाहिजेत ना.
आम्हाला त्या योजना समजल्या पाहिजे आणि आम्हाला तो अधिकार कुठे मागायचा हे पण कळलं पाहिजे. त्यासाठीचा प्रयत्न येत्या काळात तुम्हा प्रत्येकीला करावा लागणार आहे. आणि तो प्रयत्न जर झाला तर खऱ्या अर्थाने आपण ह्या सावित्रीमाईंच्या जयंतीला, त्यांच्या जन्मदिवसाला खूप मोठ्या उत्साहात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना दिलेले ते एक मोठ्या माध्यमाचं काम असेल. त्यांनी जे काही केलंय त्या कामाला आपला सलाम असेल आणि येत्या काळात तुम्ही सगळेजण ते कराल एवढं बोलून मी थांबते.